हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। गणपती बाप्पा आलेले आहे, आपण मोदक बनवत आहोत। तर चला तर सुरुवात करूया। मी उकडीचे मोदक बनवत आहे, तर त्यासाठी मी हा एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे। पॅनमध्ये आता आपण याला भाजून घेऊया। अशा प्रकारे आपण भाजून घेत आहोत। हलकेसे भाजायचे आहे मिनिटभर। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे 1 मिनिट झालेला आहे। मी आता हा 1 कप गूळ घेतलेला आहे, गूळ किसून घेतलेला आहे। आता यामध्ये लो फ्लेमवर आपण गूळ आणि खोबरे, नारळाचा चव एकत्र करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे गूळ चांगला मेल्ट झालेला आहे। आता आपण हे बॅटर चांगले सुकवून घेऊया। मीडियम गॅसवर मी हे सुकवून घेते। अशा प्रकारे सारण बनवले जाते, तुम्ही बघू शकता। चांगले कोरडे करून घ्यायचे आहे। आता यामध्ये घालणार आहोत सुंठ, वेलची, जायफळ याची पावडर करून तयार करून ठेवलेली आहे, ती घालून घेतोय आणि हे बॅटर सुकवून घेणार आहोत। काही काजूचे काप घातले की हे सारण आणखी चविष्ट होते। अशा प्रकारे आता आपण हे सारण सुकवून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण सतत हलवत हे यातील मॉइश्चर सुकून गेलेले आहे। आता हलकेसे आणखीन मिनिटभर आपण शेकून घेऊया। सतत ढवळत राहिले पाहिजे, नाहीतर गुळाने खाली ते लागेल आणि त्याचा कडवटपणा जाणवेल। ते सतत ढवळत राहायला हवे। आता गॅस बंद करूया आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पुढची प्रोसेस करूया। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पूर्वतयारी केलेली आहे। आपले सारण बनवून तयार आहे। मी हे अर्धा कप दूध घेतलेले आहे। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। अर्धा कप दूध घातलेले आहे आणि अर्धा कप पाणी घालत आहे। अशा प्रकारे आता याला बॉईल येऊन देऊया। चांगले बॉईल आल्यावर आपण पुढची तयारी करणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, आपल्या दुधाला उकळ आलेली आहे। यात 2 चमचे साखर घालून घेऊया। वेलची, जायफळाची पावडर घालत आहे। आता हे चांगले एक उकळ पुन्हा येऊन देऊया। साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे आहे। गॅसचा फ्लेम लो करायचा आहे। आपल्याला साखर सगळी मेल्ट करून घ्यायची आहे। आपली साखर मेल्ट झालेली आहे। आता आपण यामध्ये 1 कप मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, ती आपल्याला थोडी थोडी करून अशी घालायची आहे आणि एक हाताने हलवायची आहे।
संपूर्ण घालून घेतलेली आहे. आता याला चांगले एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपण एकत्र करून घेत आहोत. हे मोदक खूप रुचकर लागतात, सर्वांना खूप आवडतात. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. आणि मी दुधात टाकायला विसरले, तूप घालायला विसरले. अशा प्रकारे आपण सगळं पीठ एकजीव करून घ्यायचे आहे. तूप सगळीकडे पसरेल अशा पद्धतीने आपण एकत्र करून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करूया आणि 5 मिनिटे याला झाकून ठेवूया. अशा प्रकारे झाकून ठेवूया 5 मिनिटे. बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहेत. आपले पीठ मुरले असेल. आता याला एका मोठ्या ताटात काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे. गरमच आहे, तर आपल्याला एका पेल्याने याला एकजीव करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ते थंडही होईल आणि चांगले फोडताही येईल. अशा प्रकारे आपण याला मळत आहोत किंवा एकट्टा करत आहोत. अशा प्रकारे आपण याला एकजीव करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पेल्याच्या साहाय्याने गोळा करून घेतलेले आहे. इथपर्यंत मळून झालेले आहे. आता आपल्याला हे चांगले मळून घ्यायचे आहे. आपल्याला कणकेसारखे गोळा करून घ्यायचे आहे. गरम आहे, पण हात लावू शकतो इतकं गरम आहे. आपल्याला पाण्याचा हात लावून लावून हे चांगले मळून घ्यायचे आहे. डो होईपर्यंत आपल्याला मळायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी पाणी लावून लावून मळत आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे. खूप सॉफ्ट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ हवे आहे. आता हे आपण याचा थोडा थोडा पोर्शन घेऊन आपण हाताने त्याला गोल करूया. अशा प्रकारे गोल केले जाते आणि हाताने प्रेस करूया. आता याची पारी बनवूया. हाताला थोडेसे सुके पीठ लावूया आणि याची पारी तयार करून घेऊया. असे केल्याने आपल्या हाताला चिकटत नाही. सुके पीठ हलकेसे लावून याला असे पारी तयार करून घ्यायची आहे. आता याला आपण कळ्या पाडून घेणार आहोत. हलकेसे सुके पीठ लावून घेऊया. मैदा घेतलेला आहे लावण्यासाठी. अशाच प्रकारचे मी कळ्या पाडून घेते.
बघू शकता आपण अशी आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि आता यामध्ये सारण एक मावेल इतकेच भरायचे आहे, जास्तीचे भरायचे नाही. आता याला आतमध्ये दाबून घ्यायचे आहे आणि हलवतच आपल्याला ह्या कळ्या वर उचलून घ्यायच्या आहेत. असा मोदक सारखा आकार द्यायचा आहे आणि चमच्याने किंवा सुरीने ह्या कळ्या खोलून घ्यायच्या आहे. हाताच्या दाबाने त्या बसून जातात. बघू शकता आपला सुबकचा मोदक बनलेला आहे, सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे मी दुसराही बनवून दाखवते. त्याला सुके पीठ लावूया. आता याच्या कळ्या पाडूया. तांदळाचे पीठ असे लावले की आपल्याला हाताला चिकटत नाही. बघू शकता आपण अशा प्रकारे मी कळ्या पाडून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया. आतमध्ये दाबून घेऊया आणि कळ्या हलक्याशा वर करत करत आपल्याला मोदक बंद करायचा आहे. मी चाकूच्या साहाय्याने याच्या कळ्या पाडून घेते. तुम्ही चाकूनेही करू शकता किंवा चमच्यानेही करू शकता. बघा तर फ्रेंड्स, असा आपला सुंदरसा मोदक बनून तयार झालेला आहे. बघू शकता आपण. अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनून तयार झालेले आहेत. बघू शकता आपण. खूप सुंदरसे मोदक बनून तयार झाले आहेत. मी 5 हाताने बनवले आणि बाकीचे अशा प्रकारच्या साच्याने बनवलेले आहेत. बघू शकता आपण. खूप सुंदर दिसत आहेत. मी केशर कढई लावून घेतलेली आहेत. आता आपण स्टीम करण्यासाठी ठेवत आहोत. मी एक कढाईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. तर चला तर आपण त्याची तयारी करत आहोत. बघा तर फ्रेंड, मी चाळणीमध्ये अशा प्रकारचे मोदक ठेवलेले आहे. माझा व्हिडिओ स्क्रिप्ट झाला आहे तर त्याच्यामुळे मी ठेवून झाले होते. तर मी अशा प्रकारे मोदक ठेवलेले आहेत. बघू शकता आपण. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस लो टू मिडियमवर ठेवायची आहे आणि 10 मिनिटे शिजवून द्यायचे आहे. तर
फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण काढून घेऊयात. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले मोदक छानसे शिजलेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, आपले काहीसे मोदक आपले उकडून झालेले आहे. असे उकडीचे मोदक अशा प्रकारे बनवले जातात. मी खूप सुंदरशा पद्धतीने बनवलेले आहे. बघू शकता आपण, मी हे हाताने केलेले आहे आणि हे साच्याने केलेले आहे. 5 हाताने केलेले आहे, 5 साच्याने केलेले आहे आणि आणखीन 6 बॉईल होत आहेत. तर अशा प्रकारे मी मोदक बनवलेले आहे. गणपती बाप्पाचा हा नैवेद्य, प्रसाद आणि आवडता पदार्थ हा मोदक. अशा प्रकारचा मी उकडीचा मोदक बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.